दैनिक सोलापूर निमा संचलित यशोदीप न्यूज चॅनलच्या सर्व दर्शकांना माझे नमस्कार. आज आपण एक ज्येष्ठ कवी, आदर्श साहित्यिक, महिला गझलकार यांना आपल्या न्यूज चॅनलमध्ये बोलावलेलं आहे. त्यांच्याकडून आपण आज गझल हा जो काव्यप्रकार आहे त्या काव्यप्रकाराबद्दल आपण माहिती घेणार आहोत. गझल या कशा आल्या, कुठून आल्या आणि या गझलामध्ये वास्तविकता जी असते त्या वास्तविकतेचा आपण आनंद घेणार आहोत. ही वास्तविकता आपल्या मनाला भावेल अशी मी आशा करतो. आज आपल्या ठिकाणी आलेल्या नसीमाताई पठाण यांचं आपण या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. नमस्ते सर, डॉक्टर सर. मी डॉक्टर नसीम पठाण. सर्व श्रोत्यांना हार्दिक वंदन. आज आपण इथे गझलांच्या संबंधी हा छोटासा एक हृदयाशी संवाद साधत आहोत. वास्तविक पाहता मनातल्या प्रत्येक भावनेचं उदात्तीकरण म्हणजे गझल. मनातल्या प्रत्येक अश्रूंचं मोल म्हणजे गझल. मनात दडलेल्या अनसीन पॅसेजचं जे काही थोडंसं सादरीकरण म्हणजे गझल. थोडक्यात असं म्हणता येईल की हृदयाच्या कोपऱ्यामध्ये होणाऱ्या अशा आरोळ्या आणि त्या दुःखांचं, त्या आनंदाचं, त्या वादळांचं आणि मंद अशा वाऱ्यांचं देखील शाब्दिक चित्रीकरण या गझलांच्यामधून होतं. जीवन जगण्याचं एक बळ म्हणजे गझल आणि अश्रूंचं मोल कळण्याचं एक बाराहत्तीचं बळ म्हणजेही गझल. गझलांना आपण जर विशिष्ट चाकोरीमध्ये घालण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्या अर्थाला थोडाफार धक्का लागण्याची पण शक्यता असते आणि ते जमणंही थोडंसं अवघड असतं. शेवटी काय तर या गझलांच्यामधून आपल्याला जीवनाचा अर्थ कळला पाहिजे, वास्तवतेचं दर्शन झालं पाहिजे आणि त्या गझलकाराला काय म्हणायचं आहे त्याची अनुभूती ही समोरच्या श्रोत्यापर्यंत गेली पाहिजे आणि कुठंतरी प्रत्येक श्रोत्याला वाटलं पाहिजे की अरे मलाही असंच घडलं होतं. हे असं जेव्हा जाणवतं तेव्हा त्या गझलेतलं जिवंतपणा हा प्रत्यक्ष रीतीने आपल्याला जाणवू शकतो. म्हणून गझल जगता येणं हे देखील एक सुंदर जीवन असण्याचं प्रतीक आहे असं मला वाटतं. आज आपण या ठिकाणी नसीमताई पठाण यांच्या गझल ज्या आता आगामी प्रकाशन होणार आहे, गझल मेरी तुम्हारी, यातील काही गझल या ठिकाणी आपण घेणार आहोत. त्या गझलचं सादरीकरण त्या आपल्या ठिकाणी करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो ते सादरीकरण या ठिकाणी करावं. धन्यवाद सर. आपल्यासमोर मी जी मुक्त छंदातली आणि मुक्तपणे लिहिलेली ही गझल आपल्यासमोर ठेवत आहे. तिचं नाव आहे नमकीन आंसू. जिंदगी के चंद ख्वाबों को सीने से लगाकर तय कर लिया है मौत का सफ़र. हर दिन हर पल के साथ है मेरा अपना एक कफन. पता नहीं कौन सी अनजान आहट चुपके से चूम लेती है मेरी पलकों को. गुलाब पंखुड़ियों सी मेरी पलकें गहरी नींद में खो जाती है. इन पलकों में अब भी कुछ ख्वाब बचे हैं, कुछ खिलते अरमान भी उनमें बाकी है. दिल खामोशी में डूब जाता है, कहीं किसी खिलते हुए नरगिस की आहट से खुर्शीद के आलम को और भी टटोलता है. चमकती चांदनी को महसूस करता है. दूर कहीं आसमान में बसी मेरी रूह कुछ खोई हुई यादों को रेतीली ज़मीं पर लिख देते हैं. क्या लिखते हैं? शायद मेरा नाम. आँखों के समंदर में समाये आंसुओं की कुछ लहरें भी दौड़ती आएंगी, अपने साथ मेरा नाम भी लेकर जाएंगी. लोग कहेंगे आज समंदर का पानी कुछ नमकीन है. सिर्फ नमकीन ही नहीं, कुछ ज़्यादा नमकीन है. कोई बेनाम खामोशी से कहेगा, हाँ
मेरे 4 आंसू जो उसमें मिले हैं, ही गझल आहे. धन्यवाद. आयुष्याचा खरा संदर्भ याच्यात दिसतो आणि बरेचसे शोध लागतात की खरंच समुद्राचं प्राणी हे नमकीन का व्हावं किंवा खारट का व्हावं. या गझलेमध्ये तो हा प्रयत्न केला आणि जीवनामधली क्षणभंगुरता जी वाळूवर नाव लिहिल्यासारखी, जसं वाळूवर घर बांधता येत नाही तसं वाळूवर लिहिलेलं नाव देखील असं सहजरित्या मिटून जात असतं. हे किती सत्य या गझलेमधून दाखवण्याचा मी प्रयत्न श्रोत्यांच्या समोर केलेला आहे. गझलमध्ये आपण आता पाहिलं की जे समुद्राचं पाणी जे आहे खारट झालेलं आहे. आज अशी मानसिकता आहे की लोकांना अश्रूचं मोल आता राहिलेलं आहे. आपण गझलामध्ये पाहतो की दर्दभरी कविता, दर्दभरी गझले ह्या फक्त ज्या कवी आहेत किंवा ज्याचं मन तुटलेलं आहे अशा व्यक्तीच्या मनातून येणाऱ्या, कोपऱ्यातून येणाऱ्या या भावना असतात. या भावना समजायला देखील मन लागतं. त्या आपण सिनेमा चित्रपटामधून पाहतो की हे जे नमकीन पाणी आहे, आपण आता जे ऐकलं ते नमकीन पाणी, ते खारट पाणी आपण कधी अनुभवलं आहे का? आपण समोरच्या व्यक्तीचे दुःख जर जाणून घेऊ शकत नसू तर गझला आपल्याला समजणार नाहीत. समोरच्या व्यक्तीच्या मनातले दुःख, वेदना ह्या समजून सांगण्याचं काम हे गझल करतात. पाणी ज्या डोळ्याच्या पाठीमागे जो मेंदू हा भाग असतो, त्या मेंदू या भागामध्ये आपण ज्या गोष्टी पाहतो किंवा आपण ज्या गोष्टींचं वर्णन त्या मेंदूला दाखवतो त्याप्रमाणे ते डोळे तसे पाहतात. तर आपल्या आईने आपल्याला सांगितलं की ह्या गझलाच्या प्रकारामध्ये आपला मेंदू हा सक्षम राहायला पाहिजे आणि आपला मेंदू हा कार्यक्षम राहिल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी कळतील आणि पॉझिटिव्ह गोष्टींमधून या गझल हा प्रकार आपल्याला या ठिकाणी अनुभवायचा आहे. आईंना मी पुढची विनंती करतो आणि पुढचा गझल प्रकार आपल्याला सांगावा. खरं तर निसर्ग देखील गझल होऊ शकतो ही कल्पनाच थोडीशी वेगळी आणि फार विरळी आहे. आपल्याला सारं काही दिसतं, फुलं दिसतात, वेली दिसतात, झाडं दिसतात, काटे दिसतात, गुलाब दिसतात, पण अशी वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणणारी संत मंडळी. पण या गझलांच्यामध्ये देखील आज एक आंब्याचं झाड काय बोलते याबद्दलचं एक गझल मी लिहिलेली आहे इथे. त्या गझलचं नाव आहे आम का पेड़. पहा, आंबा हा वर्षातून एकदाच येतो, पण या गझलेतल्या आंब्याच्या झाडाचे आंबा आणि त्याच्या कोया वर्षानुवर्षे त्याचा आनंद घेणाऱ्या व्यक्तीला काय विरह घेऊन जातात आणि पुन्हा एक ऊर्जा देऊन जातात त्याचा विचार करू. आम का पेड़. डॉक्टर साहेब, आपण मधून दाद दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि खरं तर या चेतना गझलकाराला आणि लिहिणाऱ्याला या खूप आनंददायी असतात आणि प्रोत्साहनपर असतात. त्याबद्दल आपले आणि श्रोत्यांचे मनपूर्वक धन्यवाद. बागीचे में तुमने लगाया पेड़, इस साल खूब आमों से लदा है. आम के पेड़ की छाँव भी बहुत घनी है. कुछ देर के लिए उसकी शाखाएं अचानक तूफानी हवाओं से हिलने क्यों लगी पता नहीं. आम पेड़ से गिरने लगे. मेरे सर पर, पीठ पर, कंधों पर, पेशानी पर, मेरे इर्द गिर्द पेड़ पर के आम और उन आमों का ढेर जमा हुआ. कुछ आम तोते ने खाए हुए थे. मैंने देखा कि कुछ आम तोते ने खाए हुए थे. तोते आम खाकर उड़ गए. मैं दिल ही दिल में सोचती रही, मेरे आंगन में आम का पेड़ लगाने वाला कितनी दूर उड़ गया. आसमान की तरफ मैं देखते ही रहती हूँ, पर वो नहीं मिलता जिसे मैं ढूंढती हूँ. कहाँ ढूंढे उसे? हवा में ढूंढे, बादल में ढूंढे, तूफान में ढूंढे या आम के ढेर में ढूंढे, पर वो मिलता ही नहीं. आज फिर से उसी जगह पर एक नया पेड़ ज़मीन से झांक रहा है. आज फिर से एक नया पेड़ उसी ज़मीन से झांक रहा है. शायद फिर से नए आम
वो देने जा रहा है, नए आम वो देने जा रहा है. तर एक निसर्गाचं झाड हे काय काय बोलतं आपल्याशी. खरं तर निसर्गाची भाषा ही कळली पाहिजे, शब्दांची भाषा कळली पाहिजे, भावनांचा ओघ कळला पाहिजे, भावनांचा प्रवाह कळला पाहिजे, भावनांचा संदर्भ कळला पाहिजे. शून्यातून जी विश्वातून आपण निर्मिती करतो ती म्हणजे देखील आपल्या आयुष्याची गझलच असते. आणि म्हणूनच गझलेचा परीघ हा मोजता येत नाही. तिची लांबी, रुंदी, उंची ही अनुभवता येते पण मोजता येणार नाही आहे. म्हणून आयुष्य जगताना देखील गझलेसारखं आयुष्य जगणं म्हणजे त्याच्यासारखा तो सुदैवी आणि सुखकारी जीवन जगणारी व्यक्ती फार विरळी असंच म्हणावं लागेल सर. पुढच्या कवितेसंबंधी आपल्या मनात काही आहेत विचार ते आपण सांगणार आहात. एखादा व्यक्ती ज्यावेळेस आपल्या घरामध्ये प्रवेश करतो आणि त्याचं मन तुटलेलं असतं तर तो पाहतो की त्या घरामध्ये तो अनोळखी आहे. अनेक लोकांच्या घोळक्यामध्ये असतो लेकिन तरी सुद्धा तो स्वतःला एकटा समजतो. आणि तेव्हा ज्यावेळेस तो घरामध्ये प्रवेश करतो त्याला समोर आयना दिसतो. त्या आयनामध्ये तो स्वतःला पाहतो आणि त्याला वाटतं की हां, मला ओळखणारं या ठिकाणी कुणीतरी आहे. अशा प्रकारच्या गझल कविता या ठिकाणी आपण ऐकणार आहोत की जे आपण खूप ऐकले की टूटे हुए गझल गुलजार साहेबांच्या आहे, बऱ्याच ठिकाणच्या आपण ऐकल्यात. तर अशा प्रेम कविता आपण आज या ठिकाणी नसीमताईंकडून ऐकणार आहोत. त्यांना विनंती करतो आणि तशी कविता या ठिकाणी गझल सादर करावी. जी माझ्या मनात पहिल्यांदा होती त्याच्याऐवजी मी आता थोडीशी वेगळीच गझल आपल्यासमोर ठेवती आहे. की अनेकसे प्रश्न आपल्या मनात असतात. असं का? असं काचं उत्तर आजपर्यंत आपल्याला संपूर्णपणे सापडलेलं नसतं. आणि असं काचं उत्तर शोधण्यासाठी म्हणजे आपल्या आयुष्याची सुरुवात आणि आपल्या आयुष्याचा अंत म्हणजे याच्यामधले जे श्वासाचं अंतर ते उत्तर म्हणजे असं का, असं मला वाटतं. तर याच्यामध्ये मी एक कल्पना अशी दिली की मी लिहिते, पुन्हा वाचते, पुन्हा लिहिते, पुन्हा त्याला फेकून देते, पुन्हा त्याला फाडून टाकते, पुन्हा त्याच्यात अर्थाचे संदर्भ करते. हे असं का होतं? हे असं होतं याच्यासाठी की तुमच्या मनातले द्वंद्व ज्या वेळेला समायोजनाच्या काही दिशा हुडकत असतात त्याच्यासाठी हे असं होत असतं. आणि जीवन आणि गझल म्हणजेच समायोजन. गझल ऐकणं, जगणं, वाचणं, लिहिणं आणि समजून घेणं हे जसं जीवन आहे तसंच या द्वंद्वातला एकत्रीकरण करणं आणि पुन्हा विखुरलेले पुन्हा शब्द, पुन्हा अर्थ एकत्रीकरणं म्हणजे जीवन आहे. असा एक भाग यामधून आहे. निश्चितपणे आपण श्रोत्यांना असं काचं उत्तर बहुतेक या गझलेनंतर सापडेल. मैं कागज़ के टुकड़ों पर कुछ लिखा करती हूँ, मैं कागज़ के टुकड़ों पर कुछ लिखा करती हूँ, पढ़ती हूँ, फिर से उसे मिटा देती हूँ. मैं कागज़ के टुकड़ों पर कुछ लिखा करती हूँ, पढ़ती हूँ, फिर से उसे मिटा देती हूँ. कई बार ये सिला चलता है, कई बार ये सिला चलता है. सोच का एक दौर ऐसा भी आता है, सोच का एक दौर ऐसा भी आता है. कर मिटाना ही है तो मेरे वो लफ्ज़ गज़ल क्यों बने. कर मिटाना ही है तो मेरे वो लफ्ज़ गज़ल क्यों बने. क्यों लिखती हूँ उन गज़लों को मैं बार बार, क्यों लिखती हूँ उन गज़लों को मैं बार बार. तुम्हारी यादों में डूबकर, तुम्हारी यादों में डूबकर लिखे हुए पन्नों के ढेर मेरे कमरे में तितर बितर होकर बिखर गए हैं. तुम्हारी यादों के वो लिखे हुए ढेर मेरे कमरे में तितर बितर होकर बिखर गए हैं. खिड़की के चौखट से हवा भी आती है, खिड़की के चौखट से हवा भी आती है, फिर से उनको बिखेर कर चला जाती है, फिर से उनको बिखेर कर चला जाती है. बिखरे पन्नों और उन पर लिखी गज़लें अपने हाथों से समेटने की मेरी कोशिश. बिखरे पन्ने और उन पर लिखी गज़लें अपने हाथों में समेटने की मेरी कोशिश कितनी नाकाम होती है, कितनी नाकाम कोशिश, कितनी मजबूर सी मुझे हमेशा लगती है.
कितनी नाकाम और मजबूर सी मुझे लगती है। सिर्फ उफ के सिवा, सिर्फ उफ के सिवा मैं कुछ नहीं कह पाती। सिर्फ उफ के सिवा मैं कुछ नहीं कह पाती। ऐसा क्यों, ऐसा क्यों, ऐसा क्यों? इसका जवाब है क्योंकि वो कागज़ पर लिखी हुई गज़लें थी। क्योंकि वो कागज़ पर लिखी हुई गज़लें थी। अशा प्रकारे साध्या विषयामधून आपण या गझलांचा अर्थ शोधत जातो, सांगत जातो आणि समजत जातो. आणि खरंच एखाद्या गझलेबद्दल आणि आयुष्याच्या चिंतनात्मक विचाराबद्दल आणि त्या अधिष्ठानाबद्दल विचार करताना कितीतरी गोष्टींचा विचार करावा लागतो. पावलं उचलताना, श्वास घेताना, डोळ्यांची उघडझाप होताना, काही शब्द ऐकताना, हृदयांचे ठोके आणि नाड्या नीट चालताना, हे सगळं या गझलांच्यामधून प्रदर्शित होत असतं आणि त्या श्रोत्याला वाटतं की कहीं इसमें मैं तो नहीं. आणि मग त्याला संतुष्टी होते की अरे चला, मी एकटाच याच्यामध्ये नाही आहे, माझ्याबरोबर आहे आणखी काही आहेत. म्हणजे असं म्हणावं लागतं कि जो गज़लें में डूबता है वो औरों को भी लेकर डूब जाता है. गज़लों में जो डूब जाता है वो औरों को भी लेकर डूब जाता है. लेकिन जिसको तैरना आता है वो ज़िंदगी का सिकंदर कहलाता है. आणि अशा पद्धतीने हे या गझलांच्यामधून या गोष्टींचा भाव आपण व्यक्त केलेला आहे. कागज़ के टुकड़ों पर जो लिखा जाता है वो जो गज़ल है, वो कवि गज़लकार की जो आंतरिक भावना है वो होती है. तो दिल से निकला हुआ लफ्ज़ होता है और दिल से निकली हुई बात होती है, इसलिए वो उसको समेट नहीं पाती है. उसकी हर बात ज़रा सी जो बात रहती है उसको याद आती है कि मैं इस बारे में मैंने वैसा लिखा था, मैंने वैसा उसको देखा था, वैसा था. जो भी कुछ उसके दिमाग में चल रहा होता है वो सब उनके जहन से वो पेन के नीचे से वो पेपर पे आता है. अभी अपने मोबाइल पे आप क्या करते हैं, जो टाइप करते हैं वो भी अपने दिमाग में, अपने दिल में जो रहता है वही टाइप करते हैं. वैसे ही ये गज़ल जो है वो पेन से निकलती है, वो अपने दिल की जो आवाज़ रहती है वो होती है. ये गज़ल के बारे में जो अभी आइए बताया है, हर एक व्यक्ति को, हर एक इंसान के अस्तित्व से जुड़ा हुआ सवाल है. तो अभी अगली गज़ल जो आप मैडम सुना रही है वो ज़मीं और आसमान न मिले. बहुत बहुत शुक्रिया डॉक्टर साहब, आप तहे दिल से हम लोगों को हिम्मत अफजाई करते हैं. अगली गज़ल मेरी है, वो ज़मीं वो आसमां न मिला. हर एक आदमी की एक बहुत ख्वाहिश होती है कि मुझे ये मिले, वो मिले, वो मिले. लेकिन सबसे अमीर है कौन दुनिया में? सबसे अमीर वो है जिसे थोड़ा सा भी प्यार मिला है, और जिसके पास प्यार है वो सबसे अमीर है. इसके लिए न धन दौलत, न इमारतें, न ज़मीन जुमलात की ज़रूरत नहीं है. लेकिन कभी कभी वो ज़मीं भी हमारी नहीं रहती, आसमान तो मिलना दूर ही रहा. मैं जिसे ढूंढती थी वो ज़मीं वो आसमान न मिला. अब देखो कितनी नाकाम कोशिश कि ज़मीं को ढूंढो, क्योंकि किसी शायर ने कहा है, इस शहर में हर एक परेशान सा क्यों है, सीने में जलन, दिल में एक तूफ़ान सा क्यों है. ये तूफ़ान और सीने की जलन न आदमी को ज़मीं का रखती है न आसमां का रखती है. उन बातों का कुछ ऐलान इसमें है. मैं जिसे ढूंढती थी वो ज़मीं वो आसमां न मिला. जिस राह पर चली थी रास्ते का कोई पता ही न मिला. जिस राह पर चली थी रास्ते का कोई पता ही न मिला. एक घने जंगल में जाकर अनजान सी मैं चुप रही. एक घने जंगल में जाकर अनजान सी मैं चुप रही. मैंने कई आवाज़ें दी, मैंने कई आवाज़ें दी, एक भी जवाब न मिला. मैंने कई आवाज़ें दी, एक भी जवाब न मिला. शहर के घनी भीड़ के साथ चल पड़ी मैं. शहर के घनी भीड़ के साथ चल पड़ी मैं. कुछ चेहरे अपने से भी लगे मुझे, कुछ चेहरे अपने से भी लगे मुझे. एक चेहरा भी मुझे अपना न मिला. एक चेहरा भी मुझे अपना न मिला. आज कफन ओढ़े मेरे कदम एक मज़ार की ओर चल पड़ते हैं. आज कफन ओढ़े मेरे कदम एक मज़ार की ओर चल पड़ते हैं.
मेरी यादों के साए का एक झोंका भी न मिला। मेरी यादों के साए का एक झोंका भी न मिला। जिस जमीन पर लगाई थी मैंने जूही की बेल, जिस जमीन पर लगाई थी मैंने जूही की बेल, आज वहाँ एक सूखा फूल भी न मिला। आज वहाँ एक सूखा फूल भी न मिला। सोचती हूँ क्यों जिद की मैंने उस आसमान से मिलने की। सोचती हूँ मैं क्यों जिद की मैंने उस आसमान से मिलने की। हौसले बढ़ाकर आंसू छुपाकर भी एक गुजर भी न मिला। हौसले बढ़ाकर आंसू छुपाकर भी एक गुजर भी न मिला। सच कहते हैं उम्मीद वफा ने, सच कहते हैं उम्मीद वफा में मिलती है सिर्फ बर्बादी। सच कहते हैं उम्मीद वफा में मिलती है सिर्फ बर्बादी। हमें तो रात गुजारने के लिए सराय भी न मिला। हमें तो रात गुजारने के लिए सराय भी न मिला। मैं जिसे ढूंढती थी वो ज़मीन न मिला, वो आसमान मिला, आसमान न मिला। आज तक वो ज़मीन और वो आसमान की खोज मैं फिर से कर रही हूँ। बहुत बहुत शुक्रिया। आज आपण या ठिकाणी प्रसिद्ध गझलकार नसीमताई पठाण यांचे गझल ऐकल्या. या गझलचा कार्यक्रम जो आहे तो दर सोमवारी आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत. आज हा छोटासा प्रयत्न केला आहे. आपण 4 गझल या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि हा जो कार्यक्रम आहे आपल्याला दर सोमवारी पाहायला मिळेल. गझलमधून आपण आपले वास्तविकता, आपलं जीवन आपण अनुभवणार आहे आणि प्रत्येक गझलच्या शब्दांमध्ये आपण ते जगणार आहोत. तर मी आईंना विनंती करतो की त्यांनी आमच्या चॅनलला दर सोमवारी मुलाखत देऊन आमच्या चॅनलला मदत करावी. आणि आता हा कार्यक्रम